नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। देऊळघाट गाव राजकारणाच्या आखाड्यात, देऊळघाटचा विकास बळी। 79 वर्षांनंतरही पाणी, आरोग्य, रस्त्यांचा प्रश्न कायम। बुलढाणा शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेले, ऐतिहासिक वारसा लाभलेले देऊळघाट गाव आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहे। स्वातंत्र्याला तब्बल 79 वर्षे पूर्ण होऊनही या गावात मूलभूत सुविधांचा अभाव असून राजकारणाच्या खेळात देऊळघाटचा विकास खंडोबात झाल्याचे चित्र आहे। मुस्लिम बहुल असलेल्या या गावाचा वापर केवळ वोट बँक म्हणूनच झाला, तर विकास मात्र कागदावरच अडकून राहिला, अशी तीव्र नाराजी ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे। देऊळघाट गावाच्या सुरुवातीलाच पैनगंगा नदीचे पात्र आहे, मात्र आज या नदीत पाणी कमी आणि घाण, दुर्गंधी अधिक दिसून येत आहे। 30 ते 35 हजार लोकसंख्या असलेल्या या गावात आजतागायत मुख्य प्राथमिक आरोग्य केंद्र उभे राहू शकले नाही। केवळ उपकेंद्रावरच समाधान मानावे लागत असून गंभीर रुग्णांना बुलढाणा किंवा इतर शहरांकडे धाव घ्यावी लागते। ही बाब प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेचे ज्वलंत उदाहरण ठरत आहे। देऊळघाट हे परिसरातील मोठे व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जाते। कपड्यांची मोठी बाजारपेठ येथे असून पंचक्रोशीसह इतर तालुक्यातूनही नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी येतात। दर शुक्रवारी येथे मोठा बाजार भरतो, मात्र बाजार भरतो ते ठिकाण अस्वच्छतेच्या विळख्यात सापडले आहे। कचरा, सांडपाणी आणि दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असून ग्रामपंचायत व आरोग्य विभागाचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत। गावात 12वी पर्यंत शिक्षणाची सोय असली तरी शाळांच्या इमारतींची अवस्था अत्यंत दयनीय आहे। काही शिक्षक शिक्षणाकडे दुर्लक्ष करून खरेदी, विक्री व कमिशनच्या व्यवसायात गुंतल्याच्या तक्रारी आहेत। याचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला बसत असून पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। देऊळघाटमध्ये दर्जेदार रस्ते, नाल्या आणि नियोजनबद्ध वाहतुकीचा अभाव आहे। अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी ही रोजचीच बाब बनली आहे। त्यातच पाण्याचे टँकर रस्त्यात उभे राहिल्यास संपूर्ण परिसर ठप्प होतो। नागरिकांना रुग्णवाहिका, शाळकरी मुले व महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। पिण्याच्या व वापरण्याच्या पाण्यासाठी आजही देऊळघाटवासियांना पैसे मोजावे लागत आहेत। ग्रामपंचायतीकडे नळपट्टी नियमित भरूनही नळाद्वारे पाणीपुरवठा होत नाही। सध्या गावात सुमारे 40च्या आसपास टँकरद्वारे पाणी विक्री करणारे व्यावसायिक सक्रिय असल्याचे वास्तव आहे। अनेक राजकीय नेत्यांनी नळाद्वारे पाणीपुरवठ्याची आश्वासने दिली, मात्र ती आश्वासने निवडणुकांपुरतीच मर्यादित राहिली। याच जिल्हा परिषद सर्कलमधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा राजकीय उदय झाला। जिल्हा परिषद अध्यक्ष ते आमदार असा प्रवास होऊनही देऊळघाटचा पाण्याचा प्रश्न सुटू शकला नाही। येळगाव येथून पाणी आणण्याचे प्रयत्न झाले, काही ठिकाणी नळ बसविण्यात आले, मात्र आजही शाश्वत तोडगा निघालेला नाही। 3 वेळा आमदार राहिलेले विजयराज शिंदे यांनाही हा प्रश्न मार्गी लावता आला नाही। ही बाबही तितकीच बोलकी आहे। सध्या दुसऱ्यांदा आमदार झालेले संजय गायकवाड यांनी तरी या गंभीर प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत। गावात सुरू असलेल्या विरोधासाठी विरोध या राजकारणामुळे सामान्य जनतेचा नाहक बळी जात असल्याचा आरोपही होत आहे। दर जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीत देऊळघाटच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याची आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्येक वेळी जाहीरनामे बदलतात, समस्या मात्र तशाच राहतात। त्यामुळे आता देऊळघाटवासियांना फसवे जाहीरनामे नको असून प्रत्यक्षात पाण्याचा प्रश्न, आरोग्य सुविधा, रस्ते व स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या नेतृत्वाचीच गरज असल्याची ठाम भूमिका नागरिकांनी घेतली आहे।